खासदार विनायक राऊत हे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला लागलेला एक कलंक आहे आणि हा कलंक पुसून टाकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन भाजपचे आमदार नितेश राणेंनी केलंय। कणकवलीतल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। 10 वर्षात राऊतांनी खासदारकीच्या काळात काहीही केलं नाही, त्यामुळे आता त्यांना घरी पाठवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं त्यांनी म्हटलंय। नितेश राणेंनी केलेल्या या टीकेवर आता सतीश सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय। तुम्हाला उत्तर भेटतं का हे पहा। 10 वर्ष आमच्या या रत्नागिरी सिंधुदुर्गाला एक जे कलंक आहे, जो काळा डाग जो लागलाय, त्याचं नाव आहे विनायक राऊत आणि हे विनायक राऊत हा डाग पुसण्याचं काम यावेळी लोकसभेला आपल्याला करायचं काय, हा संकल्प या निमित्ताने आपल्याला करायचा आहे। विनायक राऊत यांचा जवळजवळ 2.5 लाखाच्या मताधिक्याने त्यांचा विजय निश्चित आहे आणि खऱ्या अर्थाने नितेश राणे ह्या जिल्ह्याला किंवा ह्या कणकवली मतदारसंघाला लागलेला कलंक आहे। फक्त मातोश्री उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करणं, आज मला वाटतं सकाळी उठल्यानंतर संजय राऊत असतील, उद्धवजी ठाकरे असतील, मातोश्री असतील, ह्या पलीकडे त्यांच्याजवळ कोणतेही विचार नाही आहेत। आगामी निवडणुकीमध्ये बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी एकला चलो रेचा नारा दिलेला आहे। मायावतींचा आज 68वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं त्यांनी ही घोषणा केलेली आहे। युती केल्यामुळे पक्षाला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होतं आणि त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळेला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केलेली आहे। अखिलेश यादव सरड्यासारखे रंग बदलतात, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे असंही मायावतींनी म्हटलंय। मी राजकारणामधनं निवृत्ती घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। अयोध्येचा लढा हा भारतीय अस्मितेला मान सन्मान प्राप्त करून देण्याचा लढा होता असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय। माधव भांडारी यांच्या अयोध्या या मराठी ग्रंथाच्या हिंदी अनुवादाच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या दरम्यान नागपुरात गडकरी बोलत होते। अयोध्या मंदिराचा लढा एका मंदिर निर्माण करण्यापुरता किंवा मंदिराच्या इतिहासाचा नव्हता, तर तो भारताची अस्मिता, संस्कृती याला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी यासाठीचा लढा होता असं गडकरींनी म्हटलंय। प्रभू राम यांच्या जन्मस्थानी मंदिर होणार नाही तर मग ते कुठे होणार असा सवालही गडकरींनी केला। विशेष रूपाने अनेक साधू संत शंकराचार्य या सगळ्यांनी या विषयाकरता आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं आणि संघर्ष केला। कारसेवक ज्यावेळी अयोध्येमध्ये पोहोचले आणि ज्यावेळी बाबरी मस्जिदीच्या त्या ठिकाणी जी घटना घडली, त्याचा इतिहासही आपल्यापैकी अनेक लोक होते। 22 जानेवारीला अयोध्येतल्या श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि या सोहळ्याला देशभरातील दिग्गज राजकारणी, क्रीडा क्षेत्रातली मंडळी, मनोरंजन क्षेत्रातली कलाकार देखील मंडळी सहभागी होणार आहेत। अमिताभ बच्चन यांना सुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं आहे। दरम्यान अमिताभ बच्चन यांनी अयोध्येमध्ये एक भूखंड खरेदी केलेला आहे आणि सध्या या भूखंडाची चर्चा आहे। या भूखंडाची किंमत 14.5 कोटी इतकी आहे। जवळपास 10,000 स्क्वेअर फूटचा हा भूखंड आहे।